शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख सौभाग्यवती प्रियाताई बसवंती यांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत कॅन्सर रोग तपासणी शिबिर, याचबरोबर मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर, अन्य ऑपरेशनच्या सुद्धा सेवा या शिबिराच्या माध्यमातून राबवल्या आहेत। शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवसाच्या निमित्तानं महिला जिल्हाप्रमुख सौ प्रिया बसवंती यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरात महिला आघाडी 5 शाखांचं भव्य थाटात आणि माठात उद्घाटन आणि लोकापुरे मंगल कार्यालय येथे मोफत कॅन्सर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। सध्या ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं असून उशिरा निदान झाल्यामुळे अनेक कुटुंब विस्कळीत झालीत। एकूण 5000 लोकांची तपासणी तर 2224 महिलांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलंय। सौ प्रिया बसवंती यांनी या शिबिरात डोळ्याचं ऑपरेशन करणाऱ्या रुग्णांना मोफत ऑपरेशनची सोय उपलब्ध करून दिली असून 1 ऑगस्टला पुणे येथील बुद्राणी हॉस्पिटल येथे सुमारे 265 लोकांचं ऑपरेशन करण्यात येणार आहे। कॅन्सर निदान झालेल्या महिलांचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत। या मोफत शिबिराचं उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या संपर्क प्रमुख सौ संजना घाडी, उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड, उपनेत्या सौ शीतल देवरुखकर, जिल्हा प्रमुख अमरजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग, उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे, महिला तालुका प्रमुख अनुराधा शिवगुंडे, महिला शहर प्रमुख जयश्री ढेपे, शहर प्रमुख संतोष केंगणाळकर, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, किशोरी होटकर, सरोजनी शाली, रिहाना शेख उपस्थित होत्या। महिला आघाडीतील सर्व पदाधिकारी हसीना शेख, नूरजहां मुजावर, पूजा घोडके, नूरजहां नदाफ, खातिजा मुजावर, सुवर्णा गवंडी, कल्पना कोरे, राजश्री कोल्हटी, अंबिका घोडके, हसीना शेख, लक्ष्मी कांबळे, शहनाज शेख, अनिता कांबळे, शमशाद शेख, ज्योती झिपरे, अक्षता सोनवणे, मोनाली भोकरे, समीना लुकडे, गीता म्हेत्रे, पार्वती इसापुरे, संगीता कांबळे, वर्षा पेटकर, मीनाक्षी आलुरे शिबिरासाठी प्रचंड मेहनत घेतली। बुद्राणी हॉस्पिटल पुणे, नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आलेत। विशेष सहकार्य शिवा आरोग्य सेना जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे आणि टीम अक्कलकोट मधील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। याबद्दल तिथल्या सर्व नागरिकांचेही आभार व्यक्त करण्यात आले। आज या ठिकाणी अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या समोर गेले 15 दिवसापासून आनंद बुक्कानुरेजी आणि त्याचबरोबर अक्कलकोटमधील सर्व शेतकरी यांनी मिळून जे आंदोलन छेडलं होतं, जे उपोषण छेडलं होतं, या चक्री उपोषणाची सांगता आज या ठिकाणी करून या मिंधे सरकारला, सरकारला खऱ्या अर्थाने लोकांच्या कामांकरता आणि खरं तर अगदी ज्या अन्न वस्त्र निवारा यामध्ये मोडणाऱ्या महत्त्वाच्या गरजा देखील ते पूर्ण करू शकत नाही आहेत। उदाहरणार्थ पाणी अक्कलकोटमध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे 15-15 दिवसांनी पाणी येतं। देगाव कालवा आणि उजनी धरणाची जर जोड झाली तर मला वाटतं हा प्रश्न मिटू शकतो। वीज देतो आणि ती रात्री शेतकरी त्या शेतात जाऊन काय करेल मोफत विजेचं, तर ती दिवसा मोफत विजेची मागणी त्या ठिकाणी जोरदार यांनी केलेली आहे। त्याचबरोबर जे पीक विमा आहे, 1 रुपयात पीक विमा देतो, म्हणजे थोडक्यात या शासनाच्या ज्या योजना आहेत या कोपराला गुळ लावण्याच्या गरिबाला अशा योजना आहेत। 1 रुपयात पीक विमाची योजना काढली खरी, पण जेव्हा शेतकरी त्याच्या पीक विमा योजनेची भरपाई घ्यायला गेला या पीक विमा कंपन्यांकडे, तेव्हा त्यांनी हात वर केलेले आहेत। म्हणजे शासनाने शेतकऱ्याने जरी त्याच्या खिशातला 1 रुपया दिलेला असला तरी शासनाने या पीक विमा कंपन्यांना हजारो करोडो रुपये त्या ठिकाणी रक्कम प्रीमियम म्हणून भरलेली आहे आणि ही सगळी रक्कम शासनाने आणि कंपन्यांनी मिलीभगत करून ही गिळंकृत केलेली आहे आणि माझा शेतकरी पुन्हा एकदा कपल्लक राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला दुष्काळाची त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, ते देखील त्यांना भरपाई मिळत नाही। या सगळ्या समग्र गोष्टी एकत्रित करून या ठिकाणी हे उपोषण केलं गेलं होतं, परंतु शांततेच्या मार्गाने हे उपोषण करून त्याचा उपयोग होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभं राहिल्यामुळे आज 15 दिवसांनी हे उपोषण या ठिकाणी आम्ही स्थगित करतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जवळच्या कार्यालयामध्ये, त्या शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या उग्र आंदोलनाच्या स्वरूपामध्ये शेतकरी वर्गाला, गावकऱ्यांना, महिलांना न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने अमर पाटील जी आहेत, आमच्या प्रियाताई बसवंती जिल्हा संघटक आहेत, बुक्कानुरे सर आहेत, हे सर्व आमची मंडळी आहेत, ही सगळेजण कटारे सर आहेत, आमचे तालुका प्रमुख सुनील कटारेजी, या सगळ्यांच्या माध्यमातून हे काम होणार आहे आणि सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काल शिवसेना रस्त्यात उभी होती,
आज उभी आहे आणि भविष्यात देखील ज्या ज्या वेळेला गरज पडेल सामान्य जनतेसाठी शिवसेना रस्त्यावर उतरत राहणार। मोठ्या प्रमाणात सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल, आपण इथं आल्याबद्दल, मनोबल वाढवल्याबद्दल सर्वांचं अक्कलकोट तालुक्यात, अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात मनपूर्वक स्वागत। इथं बघा, आपण या विषयावरती गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण लढतो आहे। अक्कलकोट तालुक्याला म्हणजे जवळजवळ अक्कलकोट तालुका हा स्वामीचा पुण्यनगर असून इथं 15 दिवसाला पाणी मिळतो, सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे। स्वतः खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे येऊन देगाव कालव्यासाठी आपण अमरण उपोषण, इथं जवळजवळ 6 दिवसाचं अमरण उपोषणानंतर देवेंद्र फडणवीस साहेब अक्कलकोटमध्ये येऊन 400 कोटीची घोषणा केली होती आणि आपल्याला दिवसा वीज द्यायचं आता तुम्ही घोषणा केली ते बघितलंय मोफत। आणि आपल्याला इथं वळसंग 2 जे शेतकरी आहे मोठ्या प्रमाणात इथं दुष्काळाचा भाग आहे, इथं आपल्याला दुष्काळाची रक्कम शासकीय आकड्यानुसार मिळणं अपेक्षित होतं। शासनाने दुष्काळ डिक्लेअर करूनही 1 रुपया अद्याप त्याचा मोबदला दिला नाही। गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याच्या नावाने शेतकऱ्याची अक्कलकोट तालुक्यामध्ये फसवणूक होत आहे। इथे बघा, साधं दैनिक गरजा जे आपण 75 वर्षापासून आपण लढत आलो, पाणी, वीज आणि रस्ते, हे तिन्ही अजूनपर्यंत हे पूर्ण करू शकले नाही। ही अतिशय खेदाची बाब आहे। हे लोक येऊन शांततेचा मार्ग हे लोकांचं या भैरे शासनाला कळेना, त्यामुळे आपण हा उपोषण आज आपल्या महाराष्ट्राच्या 3 उपनेता आणि आपला जिल्हा प्रमुख सर्व आपल्या अक्कलकोटच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आपण आज उपोषण स्थगित करण्याचा आपण निर्णय घेऊन या भैरे शासनाला शिवसेने स्टाईलनी आपण त्यांना धडा शिकवायचं। 2 जिल्हा परिषद वाईज 1 मोठी रस्ता रोको, असे अक्कलकोट तालुक्यात 3 मोठी रस्ते रोको, त्यानंतर आजपर्यंत अक्कलकोट तालुक्यातील सर्वात मोठा रस्ता रोको तो सर्व शेतकऱ्यांना जवळजवळ 20 ते 25 हजार शेतकऱ्यांना आणून आपण हे अक्कलकोट तालुक्यातील 9 सप्टेंबर जो क्रांती दिन आहे, त्या क्रांती दिनामध्ये अक्कलकोट तालुक्याचा नवीन क्रांती आपल्याला करायचं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून। त्यासाठी महिनाभर आपण सर्व पदाधिकारी म्हणून अक्कलकोट तालुक्याचा आपण दौरा करणार आहोत। त्या दौऱ्यासाठी, त्या आंदोलनासाठी आपल्या महाराष्ट्रावरून मोठमोठे नेते इथं हजर असतील। आता मी एवढंच बोलून मी आजची या चक्री उपोषण सर्वांच्या हस्ते स्थगित करण्याचा आपण निर्णय घेतो आणि पुढील लढ्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।